श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 3 मार्चला आलेलं आहे वर्षातील पहिलं चंद्रग्रहण. तर आज आपण या चंद्रग्रहणाची माहिती बघणार आहोत. चंद्रग्रहणाची तारीख, वेळ, कालावधी, हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार की नाही, त्याचबरोबर गर्भवती महिलांनी ग्रहणाचे नियम आणि सूतक पाळावे की नाही. मैत्रिणींनो, चंद्रग्रहणाच्या वेळी सूर्याच्या परिक्रमेदरम्यान पृथ्वी ही चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते. त्यामुळे पृथ्वीच्या सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला जातो. चंद्रग्रहणावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येतात. यावेळी आपण पृथ्वीवरून जेव्हा चंद्र पाहतो तेव्हा तो आपल्याला काळाकुट्ट दिसतो. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण असो, या 2 ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान असे अनेक कामे आहेत जे करण्यास मनाई आहे. तर चंद्रग्रहण दिसल्याने सुतक काळही मान्य होणार आहे. चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहण लागल्याच्या 9 तास आधी लागतो आणि ग्रहण संपताच सुतक काळही संपतो. वास्तविक पाहता चंद्रग्रहण हे खगोलीय घटना आहे. मित्रांनो, वर्षातील पहिले चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी होलिका दहनाच्या दिवशी हे पूर्ण चंद्रग्रहण असेल, जे भारत, पूर्व आशिया, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही उत्तर देशांमधून दिसेल. पंचांगानुसार हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी फाल्गुन पौर्णिमेच्या तिथीला असणार आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:47 राहील. हे ग्रहण एकूण 3 तास 27 मिनिटे दिसेल. चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 3:20 असेल. खग्रास पूर्ण चंद्रग्रहण सुरू होण्याची वेळ दुपारी 4:34 असेल. ग्रहणाचा मध्यकाळ संध्याकाळी 5:04 असेल. खग्रास पूर्ण चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 5:33 असेल आणि चंद्रग्रहण संपण्याची वेळ संध्याकाळी 6:47 असेल. खग्रास कालावधी 59 मिनिटे असेल. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या काळात कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. सूतक काळ 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 चालेल. भारताच्या बहुतेक भागात अंशतः चंद्रग्रहण दिसेल, तर पश्चिम भागात उपछाया चंद्रग्रहण दिसेल. हे चंद्रग्रहण बंगालचा उत्तर पूर्व भाग, मिझोरॅम, नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये दिसणार आहे. मित्रांनो, वर्षातील पहिले चंद्रग्रहण हे सिंह राशीत लागणार आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्राला मनाचा कारक मानले जाते, तर सिंह रास ही सत्ता, अधिकार आणि आत्मविश्वासाची रास आहे. जेव्हा सिंह राशीत चंद्रग्रहण होते तेव्हा त्याचा थेट परिणाम लोकांच्या मानसिक स्थितीवर आणि आर्थिक निर्णयावर होतो. या ग्रहणामुळे विशेषतः कर्क, कुंभ आणि मेष राशीच्या लोकांनी सर्व कामामध्ये सावधगिरी बाळगावी. कोणताही प्रवास टाळावा, तसेच आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सांभाळावे. या चंद्रग्रहणाचा शुभ परिणाम वृषभ राशी, धनु राशी आणि सिंह राशीवर आपल्याला पाहायला मिळेल. शास्त्रानुसार ग्रहणानंतर पृथ्वीवर अशुद्ध गोष्टीचा प्रभाव कमालीचा वाढतो. ग्रहण काळात काही धोकादायक किरणे भूतलावर येत असतात. त्याचा नकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणावर वाढतो. ग्रहणानंतर पृथ्वीवर आलेल्या धोकादायक किरणांचा आपल्यावर प्रभाव पडू नये यासाठी ग्रहणानंतर काही गोष्टी करणे आवश्यक असते. चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण, या 2 ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. या दरम्यान अशी अनेक कामे आहेत जी करण्यास मनाई आहे. मित्रांनो, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घरातच थांबावे. ग्रहणात चंद्राकडे पाहू नये, याचा बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. असे मानले जाते की ग्रहण काळात चंद्राचे गुरुत्वाकर्षण खूप जास्त असते, त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण पाहू नये. ग्रहण काळात जप, ध्यान किंवा इष्टदेवांच्या मंत्राचा जप मनातल्या मनात करत राहावा. वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की ज्यावेळी ग्रहण होते त्यावेळी त्याचा खोल परिणाम मानवी जीवनावर होतो. जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा लोकांच्या मनात नक्कीच नकारात्मक विचार येतात. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्रग्रहण होत असेल किंवा एखाद्याच्या कुंडलीत चंद्राच्या ग्रहणाला दोष येत असेल तर चंद्रग्रहणाचा परिणाम या लोकांवर अधिक होतो.
तसेच चंद्रग्रहण दरम्यान चंद्र पाण्याला आपल्याकडे आकर्षित करतो, त्यामुळे समुद्रातील लाटा मोठ्या उंचीवर वाढतात. मित्रांनो, चंद्रग्रहण काळात ग्रहणाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी ओम श्री कृष्णाय नमः या मंत्राचा जप अवश्य करावा. यामुळे मनावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. मित्रांनो, हिंदू धार्मिक शास्त्रानुसार ग्रहणानंतर दान करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे. ग्रहणानंतर काही विशेष वस्तूंचे दान केल्याने ग्रहणाच्या दुष्प्रभावापासून वाचता येते. मित्रांनो, ग्रहण संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केल्यावर दान करावे. ग्रहण संपल्यावर घरात गंगाजल शिंपडून घर शुद्ध करावे. ग्रहण संपल्यावर घरातील देवपूजा करून दान करावे. ग्रहण संपल्यावर गाईला पोळी खाऊ घातल्याने उत्तम फलप्राप्ती होते. मित्रांनो, चंद्रग्रहणाच्या काळात दान केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि आपल्या कुलदेवताचे आशीर्वाद लाभतात असे मानले जाते. देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी ग्रहण संपल्यावर इंद्रदेवांची पूजा करण्याचे देखील विधान आहे. चंद्रग्रहण हृदय, मेंदू आणि मनावर प्रभाव टाकतो. ज्याप्रमाणे समुद्राची भरती ओहोटी चंद्राला प्रभावित करते, त्याचप्रमाणे भावनांच्या भरतीवर देखील त्याचा परिणाम होतो. ग्रहण काळात कोणतेही नवीन काम सुरू करू नये. ग्रहण काळात तुळशीला स्पर्श करू नये आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत. चंद्रग्रहणाच्या वेळी तुमच्या आराध्य देवताचे स्मरण करा आणि भजन कीर्तन करा. या दरम्यान कुटुंबासोबत बसून गायत्री मंत्राचा जप करावा. ग्रहणाच्या वेळी तोंडात तुळशीचे पाने ठेवून हनुमान चालिसाचे पठण करावे. धार्मिक मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये आणि मंदिराचे दरवाजे उघडे ठेवू नयेत. ग्रहण काळात व्यक्तीने झोपू नये. मान्यतेनुसार ग्रहण काळात झाडांनाही हात लावू नये. कोणत्याही व्यक्तीने तीक्ष्ण आणि टोकदार वस्तू ग्रहण काळात वापरू नये. मित्रांनो, ग्रहण संपल्यानंतर आंघोळ स्वच्छ करा. जर आंघोळ करणं शक्य नसेल तर गंगाजल किंवा सामान्य पाणी स्वतःवर शिंपडावे. यानंतर संपूर्ण घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे. घरात मंदिरात ठेवलेल्या देवांच्या मूर्तींनाही गंगाजल किंवा सामान्य पाण्याने स्नान घालावे. विधिवत पूजा करावी. धूपदीप लावावा. जे लोक आजारी आहेत, वृद्ध आहेत, गरोदर महिलांनी किंवा लहान मुले यांनी ग्रहण काळात घरातच थांबावे. हे लोक त्यांच्या गरजेनुसार अन्न खाऊ शकतात आणि पाणीसुद्धा पिऊ शकतात. तर ही ग्रहणाबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.